नमस्कार. मी आशा जाधव, सुरवडी फलटण या ठिकाणी राहते. 2017मध्ये मला खूप सगळे हेल्थ इश्यूज क्रिएट झाले होते. त्याच्यामध्ये मला पिरियड्स चालू झाले आणि ते पिरियड्स माझे थांबतच नव्हते. कंटिन्यू ब्लिडिंग होत होतं. दूध यायला सुरुवात झालेली आणि मला प्रेग्नन्सी पण नव्हती आणि डिलिव्हरी असा काहीच विषय नव्हता. थोडीशी मी घाबरले. त्याच्यानंतर आमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांच्याकडे मी दाखवलं. सरांचं म्हणणं होतं की आपण आधी ब्लड चेक करून बघू. ब्लड टेस्ट त्यांनी घेतली आणि पुण्याला पाठवलं ब्लड. ते म्हटले 2 दिवसामध्ये रिपोर्ट आल्यावर आपण बघूया काय ते. त्या दरम्यान मी 2 दिवसाची त्यांच्याकडून औषधं घेतली आणि त्याच्यामध्ये मला असा पुरेसा रिझल्ट जाणवला नाही. मला जो त्रास व्हायचा तो होतच होता. 3-4 महिन्यापासून मला प्रचंड अशी डोकेदुखी होत होती. मला वाटायचं फर्स्ट शिप आहे, कधी नाईट शिप आहे, दिवसभर कामाचा ताण आहे, त्याच्यामुळं कदाचित होत असेल. दिवसभर लॅपटॉपवर फोनवरती जी असायची कामं त्याच्यामुळं हा त्रास होत असेल. पण थोडंसं एवढ्या सगळ्या गोळ्या खाऊनसुद्धा मला त्याचा परिणाम तितकासा दिसत नव्हता. डोकेदुखीसाठी मला रोज एक गोळी खायला लागायची. थोडंसं मला लक्षात आलं होतं की आपल्याला वेगळं काहीतरी होतं आहे. 2 दिवसानंतर जसे रिपोर्ट हातात मिळाले तसं मी सरांच्याकडे गेले. डॉक्टर म्हटले की तुम्ही गेले 8-10 वर्ष स्ट्रेसमध्ये होतात का? आयुष्यामध्ये तुमच्या असं काय घडलं आहे का की ज्याच्यामुळं तुम्ही प्रचंड तणाव, शरीराला खूप ताणलं आहे, जेवण वेळेवर केलेलं नाही आहे, अतिशय कष्ट, असं काय आहे का? तर मग मी त्यांना माझी पर्सनल लाईफ शेअर केली. तर हो, जेव्हा मला हा त्रास चालू झाला त्याच्या आधीची 8-10 वर्ष आहेत ती मी प्रचंड त्रासामध्ये काढलेली आहेत. माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड स्ट्रगल त्यावेळी झालेला आहे आणि कुठंतरी वाटतं त्या स्ट्रगल आणि तो जो ताण आहे तो आत्ता समोर आजाराच्या रूपानं आपल्यापुढे उभं राहिला आहे. ब्लड रिपोर्टमध्ये माझी जी प्रोलॅक्टिन लेवल आहे ती 128च्या अबाव होती. त्याच्यामुळं डॉक्टरांचं म्हणणं की डिलिव्हरी तर नाही आहे आणि मग एका मुलाला जन्म दिल्यानंतर एका लेडीजमध्ये जे चेंजेस दिसून येतात ते तुमच्यामध्ये दिसत आहेत. याचाच अर्थ शरीर व्यवस्थित काम करत नाही आहे हे त्यांनी मला सांगितलं. मला म्हटले मेंदूला ज्या ठिकाणी म्हणजे ह्या ग्रंथी स्थवतात त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आणि मग आपण MRI करून बघूया. फलटणमध्येच एक MRI सेंटर आहे. त्या ठिकाणी मी 8 जानेवारी 2017 रोजी MRI केला. रिपोर्ट हातात आल्यानंतर मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझ्या डोक्यामध्ये 3.2 mm ट्यूमर डिटेक्ट झाला होता. ॲक्च्युली नवीन वर्ष 8 जानेवारी आपण नवीन संकल्प करतो आणि माझ्यासमोर मात्र हे सगळं उभं ठाकलं होतं. पर्सनल लाईफचं सांगायचं म्हटलं तर खूप सगळ्या आयुष्यातला स्ट्रगल करून मी एका पॉईंटला पोचले होते की जिथं आता बऱ्यापैकी गोष्टी माझ्या बाजूने आणि पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दरम्यान मला हा आजार डिटेक्ट झाला. सो प्रचंड टेन्शन मला आलं होतं आणि मी सर्च करत होते की आता याच्यातून कसं बाहेर पडायचं. मी सरांना विचारलं डॉक्टरांना की आता माझी ट्रीटमेंट कुठं करता येईल किंवा काय करता येईल. तर मला डॉक्टरांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये तुमची ट्रीटमेंट नाही होणार, तुम्हाला पुण्याच्या ठिकाणी जायला पाहिजे की जिथं मेंदूचे डॉक्टर असतील किंवा अशा गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंसं पुढं सर्च करावं लागेल. त्यांनी मला पुण्यातले 2 वेल-नॉन हॉस्पिटल्स सांगितले. म्हणजे कंटिन्यू जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून वेळ काढून पुण्याला जाणं थोडंसं माझ्यासाठी अशक्य होतं ह्या सगळ्या गोष्टी. मी टॉन हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट चालू झाली. त्या ठिकाणीसुद्धा आधी जे ब्रेन स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडं मी दाखवलं. तर त्या सरांनी मला चेक केल्यानंतर माझी केस त्यांनी परत एंडोक्रोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे हँडओव्हर केली. त्यांचं म्हणणं की तुम्हाला ग्रंथींचा आजार आहे, सो तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्याकडं त्यांनी मला रेफर केलं. तिथं जे डॉक्टर होते ते त्यांची अपॉइंटमेंट अशक्यच असायची ॲक्च्युली. खूप वेळ काढून म्हणजे खूप कमी वेळ ते मला भेटायचे. त्या ठिकाणी माझी ट्रीटमेंट चालू झाली 2017ला. मला कॅबरलिन नावाची एक टॅबलेट चालू होती. तिची पॉवर खूप होती आणि ती गोळी खाल्ल्यानंतर मात्र माझं डोकं प्रचंड दुखायचं. म्हणजे एवढा पेन होता की मला वाटायचं माझं डोकं मी आपटून फोडून घ्यावं, नाहीतर चाकू घ्यावा, तो इथे घालावा आणि त्याच्यातून ते काढून टाकावं. म्हणजे मी नाही सांगू शकत की 3 वर्ष मी एवढा प्रचंड पेन सहन केला आहे की परमेश्वर असा पेन कोणाला न देव, ही माझ्या एक मनापासून मला ती भावना वाटते की खूप सगळा त्रास मी त्यावेळी सहन केला. माझे पिरियड्स थांबले, त्याच्यानंतर दूध यायचं सुद्धा थांबलं, प्रमाण कमी झालं. पण त्या गोळ्यांची जी हिट होती त्याच्यामुळं मला कंटिन्यू झोप यायची आणि हिट वाढायची शरीरातली. गोळ्या खूप पॉवरफुल होत्या. मला हे जाणवायला लागलं की माझ्या शरीरामध्ये आग होते, पायांची आग होते, हातापायांची आग होते, मला काम करणं शक्य होत नव्हतं.
मी मॅनेजरच्या पोस्टवर असल्यामुळं मला कंपनीमध्ये पण प्रचंड ताण असायचा. फर्स्ट शिफ्ट कंटिन्यू असायची आणि ह्या गोळ्या घेतल्यामुळं मला पहाटेची जाग यायची नाही. म्हणजे माझं सगळं शेड्यूल ॲक्च्युली बिघडून गेलं होतं. काम, तब्येत आणि घर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे कुठंतरी हाल होत होते हे मला चांगलंच माहिती होतं. त्या गोळ्या पण मला सूट होत नव्हत्या. पण 1 वर्ष ट्रीटमेंट दुसरी कुठलीच नव्हती. जेव्हा मी त्या डॉक्टरांना विचारलं की मला वेगळी औषधं देऊ शकता का किंवा ह्याला वेगळा काय ऑप्शन आहे का, त्यावेळेला सर म्हटले की 1,00,000 महिलांमध्ये हा आजार खूप दुर्मिळ आहे. हा 1 किंवा 2 महिलांना होतो जो तुला झाला आहे आणि ह्याच्यासाठी ट्रीटमेंट माझ्याकडे जर दुसरी कुठली असती किंवा जर औषध असती तर मी तुला नक्की दिली असती. पण बाळा, माझ्याकडे दुसरं कुठलंही औषध नाही आहे. हे एकच औषध आत्ता आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहे. सो माझ्याकडे ऑप्शन नव्हता. दर 15 दिवसाला OPD असायची. दर 15 दिवसाला मी पुण्याला जायचे, त्या गोळ्या घ्यायचे. माझं काम चालू होतं. ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये माझं आयुष्य थोडंसं पुढं चाललं होतं. पूर्ण 1 वर्ष झालं आणि मला सारखी चक्कर यायला लागली. मला जाणवत होतं की मला थकवा जाणवायला लागला आहे. हातपाय काम करत नाही आहेत. मी जेवढ्या ताकदीनं काम करायचे तेवढं मला होत नाही आहे. माझ्या शरीराची ताकद कमी पडते आहे, हीट वाढते आहे. त्या दरम्यान मला असं जाणवायला लागलं की पोटामध्ये प्रचंड आगीचा गोळा भरला आहे असं वाटायचं आणि मी जेवण खाणं त्यावेळेला बंद करायला लागले. जेवायचेच नाही, कारण जेवलं की माझ्या पोटामध्ये आग व्हायची. उपाशी राहिलं तरी मी ती गोळी खाऊ शकत नव्हते. थोडीशी द्विधा मनस्थिती होती की आता करायचं काय. पुन्हा मी फलटणला एका हॉस्पिटलमध्ये दाखवलं की माझ्या पोटामध्ये आग कशासाठी होते. तर त्या मॅमनी मला पुन्हा त्या डॉक्टरांनी माझी गॅस्ट्रोस्कोपी केली. गॅस्ट्रोस्कोपीमध्ये त्या म्हटलं की आतड्यांना सूज आहे, हीट वाढलेली आहे, आतमध्ये जखमा आहे, अल्सर आहे, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. पुन्हा परत तोच विषय माझ्यासमोर आला की ऑलरेडी मी एका खूप चांगल्या वेल-नोन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेते आहे, पण मला ती औषधं सूट होत नाही आहेत किंवा त्याच्यामधून मला जे रिझल्ट मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहेत. त्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी करून पुन्हा त्यांनी मला औषध दिली 3 महिन्यांची, पण त्याच्यामध्ये मला नाही रिझल्ट दिसले. माझ्या टॉयलेटच्या जागेपासून ते तोंडापर्यंत हा जो पूर्ण पोर्शन आहे त्याला पूर्ण पोर्शनला फोड्या आल्या होत्या. हीटच्याच होत्या त्या आणि हे दिसत होतं मला. मला करता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. प्रचंड ताण असायचा. कोरडं जे आपण चावून खातो जेवण ते माझं बंद झालं होतं. मिक्सरला बारीक करून सलाड किंवा फळं अशा पद्धतीमध्ये अगदी म्हणजे मीठ नसलेलं असं जेवण बेचव जे मी मिक्सरमधून घ्यायला लागले. थोडंसं मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं आहे कुठंतरी. म्हणजे हे मी 2018ला मला पुन्हा चक्कर आली घरामध्ये आणि चक्कर आल्यानंतर मला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. MRI केला तर त्या MRIमध्ये 35x36 mm ट्युमर डिटेक्ट झाला. म्हणजे ट्युमरची साईज वर्षभर वाढत गेली आणि MRI 1 वर्षानं केल्यानंतर हे लक्षात आलं की आता ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितलं होतं की पेशंट घरी नेऊ नका आणि तुम्ही ऑपरेशन करा. त्या दरम्यान जे दूध येत होतं ते दूध काढून छातीची पूर्ण स्किन निघाली होती. मला कपडे घालता येत नव्हते. पिरियड्स परत जास्त तोच विषय सगळा परत चालू झाला. त्याच्यानंतर जास्त हीट वाढल्यामुळं शरीरामध्ये पूर्ण ताकद पण संपली होती आणि गरमीच खूप आग वगैरे असा प्रकार, प्रचंड डोकेदुखी. मला नव्हतं वाटत की मी ह्याच्यामधनं बाहेर पडेल म्हणून. त्याच दरम्यान मी आयुर्वेद सर्च केलं की मला याच्यामध्ये आता ॲलोपॅथी तर सूट होत नाही आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायचं आहे. ऑपरेशन करताना पण ते म्हटले की ऑपरेशनमध्ये तुमची 99% गॅरंटी नाही आहे, कारण तुम्हाला अंधत्व येऊ शकतं, त्याच्यानंतर पॅरालिसिस होऊ शकतो किंवा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटीज खूप कमी होत्या त्या एंडला. त्यावेळेला मी असा डिसिजन घेतला की मला आयुर्वेद किंवा दुसरं काय जे नॅचरल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये मला सर्च करायचं आहे आणि हा माझा ठाम निर्णय होता की मी आधी तिकडं ट्राय करेन ॲलोपॅथी किंवा हे करण्यापेक्षा. आणि त्याच्यानंतर मी मुंबईच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला. राजूबाईंना मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं आणि पंचगव्यचे रिझल्ट्स ह्याच्यामध्ये खूप चांगले काम करतात हे सर्च केलं. त्याच्यानंतर मी वडूज या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं. दीपक सरांच्या बऱ्याच पेशंटशी मी स्वतः बोलले फोनवरती. माझा थोडा कॉन्फिडन्स वाढला की नाही मला ह्याच्यामध्ये रिझल्ट मिळत म्हणून आणि एक आत्मविश्वास वाटला की नाही हा एक ऑप्शन आहे तर आपण हा ऑप्शन एक ट्राय करून बघूया. 3 महिने 4 महिने आपण स्वतःला वेळ देऊ आणि जर आपल्याला वाटलं की नाही बाबा फरक नाही पडत आहे तर आपण पुढचा विचार पुढं करूच. त्याच्यानंतर मी माझा जॉब मला सोडावा लागला कारण सरांनी मला इथं 3-4 महिने रेसिडेन्सला सांगितलं होतं
सो मी इथं शिफ्ट झाले आणि त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये मात्र मला खूप चांगले रिझल्ट मिळाले. माझ्या तोंडाला ज्या जखमा झाल्या होत्या, अगदी आतड्यांना पण आतून जखमा झालेल्या, तर मला बरीच औषधं किंवा गुळकं वगैरे चालू होती, तूप चालू होतं. त्याच्यामुळं माझ्या त्या पूर्ण जखमा बऱ्या झाल्या. म्हणजे मला आहार प्रॉपर जायला लागला, माझं पाचन सुधारलं. कॅबर्लिन वगैरे सगळ्या गोळ्या बंद केल्यामुळं माझी डोकेदुखीसुद्धा पूर्ण थांबली. मला हे वाटायला लागले की मी आता बरी होते. 3 महिन्यानंतर पुन्हा MRI केला सातारमध्ये, गौरजाची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर. त्याच्यामध्ये मला पुन्हा ट्युमर माझा रिड्यूस झाला, 3.2 mm वरती तो आला आणि मग मात्र मला कॉन्फिडन्स वाढला की आता आहे तो पण ट्युमर आपला बरा होणार. त्याच्यानंतर पुन्हा जी 2.5 महिन्याची मी ट्रीटमेंट घेतली, त्याच्यामध्ये मला खूप चांगले रिझल्ट मिळाले. पुन्हा शरीरामध्ये एनर्जी वगैरे आली, पहिल्यासारखी मी कामं करायला लागले आणि मी नॉर्मल झाले. म्हणजे त्या टेन्शनमधून पण मी बाहेर आले. सो दोन्ही मला माहिती होतं की माझं फिजिकल आणि मेंटल दोन्ही पण सुधारणा चालली ह्याच्यामध्ये. तब्येतीत पण अतिशय चांगला रिझल्ट मला मिळाला. पुन्हा सातारला गौरी शंकरला मी MRI केलं सरांच्या सांगण्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये मात्र तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठ्या आनंदाचा क्षण होता. कारण रिपोर्टमध्ये हे आलं होतं की टोटल रिग्रेशन ऑफ मायक्रोॲडेनोमा, म्हणजे माझा ट्युमर पूर्णपणे गेला होता आणि कुठं काही थोडासा सिग्निफिकन्ससुद्धा याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे पूर्ण क्लिअर रिपोर्ट. इव्हन रिपोर्ट काढताना सुद्धा मला तिथं त्या टीमनं विचारलं की तुमचं इथं दुखतंय का, तिथं दुखतंय का. म्हणजे मी रिपोर्ट करायला गेल्यापासून जे माझ्या डोळ्यातनं पाणी चालू होतं ती माझ्या रिपोर्ट हातात येईपर्यंत की मला वाटायचं आता काय होते, आहे तो सुद्धा ट्युमर खरंच क्लिअर होईल का. पण गोमातेची खूप मोठी कृपा म्हणेन आणि सरांचे कष्ट म्हणेन की मी ह्याच्यातून पूर्ण बाहेर पडले. तो दिवस म्हणजे 2019. 2019 नंतर 2020, 21, 22 आणि आत्ता चाललं आहे की म्हणजे 2024. या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये मी कधीही आजारी नाही पडले. मी कुठल्याही प्रकारचा थकवा मला जाणवत नाही आणि याचा रिऑकरन्स मला कधीच झाला नाही. मी कधीही ब्लड टेस्ट केली नाही आणि MRI सुद्धा केला नाही. ते जे रिपोर्ट माझे आहेत त्याच्यानंतर मला पुन्हा दवाखान्यात जायची कधीही गरज पडली नाही. कारण मी इथला आहार आणि इथली दिनचर्या फॉलो करते. त्याचबरोबर योगा, प्राणायाम ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या पास्टच्या आयुष्यामध्ये थोडंसं डोकावून बघितलं तर या गोष्टींना मी कधीच जागा दिली नव्हती. शरीराला खूप ताणलं होतं, ट्रेस असेल या सगळ्या गोष्टी. आणि आत्ताचं जे माझं लाईफ आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण नैसर्गिक गोष्टी, आहार, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत. अगदी अन्न खाण्यापासून ते अगदी ते पाचन कसं होतं इथपर्यंत माझं मला रिअलाईज होतं. गेल्या 4 वर्षामध्ये कसलीही गोळी, कसलीही ट्रीटमेंट मी घेतलेली नाही आहे आणि मी धन्यवाद म्हणेन ऊर्जाचे की माझ्या डोक्यातील जो ट्युमर होता 35x36 mm तो पूर्ण रिग्रेट झाला आणि गेली 5 वर्ष मला याचा ऑकरन्स नाही आहे. सो मी नक्की प्रत्येकाला सांगेन की जेव्हा तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं जातं त्यावेळेला नक्की आयुर्वेदाचा एकदा विचार करायला हरकत नाही आणि जस्ट ट्राय करायला हरकत नाही. कदाचित माझ्यासारखे रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळतील. धन्यवाद.